नमस्कार. आज आपण झणझणीत चिकन बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे. अमूलचा छोटा पॅकेट येतो ना, तेवढं सर्व दही घ्यायचं आहे. दही घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं फेटून घेऊ. दह्याला लम्स राहिले नाही पाहिजेत, एकदम स्मूथ फेटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. तर स्मूथ फेटून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. तर मसाल्यामध्ये आपण लाल तिखट 2 ते 3 चमचे टाकायचे आहेत. हळद टाकायची, गरम मसाला टाकलेला आहे, धना जिरा पावडर टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे तो टाकून घेणार आहे. पूर्ण पॅकेट टाकायचं आहे. आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. छान मसाला मिक्स झाला पाहिजे दह्यामध्ये. आज आपण चिकनमध्ये वाटलेल्या मसाल्याचा प्रयोग नाही करणार आहे. वाटण करून नाही बनवणार मी चिकन. थोडंसं वेगळं प्रकार आहे. तर छान असं दही आणि मसाले सर्व एकजीव झालेले आहेत. दोन ते 3 मिनटं असंच फेटून घ्यायचं आहे. आता चिकन धुवून ठेवलं होतं ते त्याच्यात टाकून घेऊ आणि त्यालासुद्धा छान मसाल्यामध्ये कोट झालं पाहिजे. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चमच्याने होत नसेल तर हाताने करून घ्या. तर छान असं कोटिंग झालेलं आहे. आता 1 तासासाठी आपण त्याला झाकून ठेवणार आहे. आता 1 तासानंतर आपण एक कढई ठेवलेली आहे. मोहरीचा तेलाचा वापर करत आहे. तर 2 मोठे चमचे मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तेल धूर निघस तोपर्यंत गरम करायचा असतो, नाहीतर मग तो भाजीला वास लागतो आणि ती भाजी काही चांगली लागत नाही. तर छान असा धूर निघायला लागला आहे म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे. आता 4 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेले चॉपरमध्ये त्याला भाजून घ्यायचं आहे. छान ब्राऊन कलर येतोपर्यंत भाजायचं आहे त्याला आपण. जेवढा तुम्ही कांदा छान भाजाल तेवढीच छान असा रस्सा रेडी होईल. आपण ह्याच्यात वाटण नाही टाकणार आहे. आता छान कांदा भाजून झालेला आहे. त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट केलेली आहे, थोडंसं पाणी जास्त टाकून पातळशी ते सुद्धा भाजून घ्यायचे. आता छान पाणी सर्व सुकलं पाहिजे तोपर्यंत आलं लसूण पेस्ट भाजून घेणार आहे. आता आपण जी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ती आलं लसूण पेस्ट भाजून झाल्यावर त्याच्यात टाकून घेऊ आणि आता तेल सुटेपर्यंत आपल्याला चिकन भाजून घ्यायचं आहे तेलातच. लगेच पाणी नाही टाकायचं. आणि चिकन तेलात छान भाजतोय तोपर्यंत बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ती पाणीच ह्याच्यात टाकायचं आहे, गरम पाणी. गार पाण्याचा वापर नाही करायचा आहे. आता 5 ते 7 मिनटं आपल्याला चिकन असंच भाजून घ्यायचं आहे. लगेच पाणी नाही टाकायचं, कारण दहीने मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, तर छान दही असं परतलं गेलं पाहिजे. तर त्याला 5 ते 7 मिनटं लागतात, पण एकदम एक नंबर रेसिपी लागते. आता छान व्यवस्थित बघू शकता तेल सुटलेलं आहे. मसाले पण छान भाजून गेलेले आहेत. इथपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहे. आता त्याच्यात आपण 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सोडून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. वर खाली छान मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येऊ द्यायची. आपण गरम पाण्याचा वापर केला आहे ना, म्हणून ह्याच्यात आपलं चिकन दांडरणार नाही आणि लवकर शिजतं. तर आता छान अशी उकळी पण आलेली आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आता बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. एक खदखदीत उकळी येऊ द्यायची आणि झाकण ठेवायचं आणि 10 मिनटानंतर खोलून बघायचं. रेडी झालं आहे आपलं झणझणीत चिकन. एकदा नक्की